मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये आज दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो की हा जो परिसर आहे हा गौसिया चाळीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ही दरड कोसळली आहे। समोर जी ॲम्ब्युलन्स उभी आहे त्याच्या बाजूलाच ही घटना घडलेली आहे। खूप आतमध्ये येथे खूप चिंचोळा रस्ता आहे, त्याच्यामुळे तिथे मदत कार्य करण्यासाठी जी यंत्रणा आहेत NDRF असेल किंवा फायर ब्रिगेड असेल यांना तिथपर्यंत साहित्य घेऊन जायला देखील अडचणी होत आहेत। त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर आहे जो कॉर्डन ऑफ केलेला आहे, सगळा तिथे कुणालाही सोडलं जात नाही आहे आणि आतमध्ये बचाव कार्य सुरू आहे। ही घटना घडली तेव्हा 2 घरांवरती ही दरड कोसळली। या 2 घरांमध्ये जवळजवळ 7 ते 8 लोक होती, त्याच्यापैकी 2 लोक मयत झाल्याचं म्हटलं जात आहे। बाकीच्या लोकांना काही लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, अजूनही काही लोक त्यात अडकल्याचं म्हटलं जातं आहे। 4 ते 5 लोक अजूनही अडकलेल्याचे सांगितलं जातं आहे आणि या लोकांना आता शोधण्याचं काम NDRF आणि फायर ब्रिगेडचे जवान करत आहेत। त्यांच्या मदतीला पोलीस देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, BMCIचे अधिकारी देखील आहेत। आज पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली आहे, दरड कोसळली आहे। आपण बघू शकतो की हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे, डोंगरावरती देखील घरं आहेत, डोंगराच्या खाली देखील घरं आहेत आणि पावसाळ्यामध्ये अशा घटना घडत असतात। यापूर्वी देखील घटना घडलेल्या आहेत आणि आज ही घटना घडली आहे। पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे, 2 घरांवरती दरड कोसळली, मोठी ही दरड आहे आणि यामुळे ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। अजूनही काही लोक अडकल्याचं म्हटलं जातं आहे, त्यांचं शोधकार्य सुरू आहे। अजूनही काही तास हे शोधकार्य सुरू राहण्याची शक्यता आहे। सर्व मदत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम पोलीस अधिकारी करतायत आणि हे मदत कार्य सुरूच आहे। आपण बघू शकतो की पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जे मृत्यू झाले आहेत त्यांना मदत देखील सरकारने जाहीर केली आहे, प्रत्येकाला 3 लाख रुपये मदत जाहीर केलेली आहे आणि हे आपण बघू शकतो हे शोधकार्य, हे मदत कार्य हे सुरूच आहे। पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत।